एका राजकीय वैराने दोन जीव घेतले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकलं. ही आहे पवनराजे निंबाळकर मर्डर केस. या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या हत्याकांडाची कहाणी. नमस्कार, मी सुजाता आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही मराठी. 3 जून 2006. धाराशिव जिल्ह्यातील एक प्रभावी नेता, लोकांच्या गळ्यातला ताईत, आक्रमक भाषण, दमदार जनसंपर्क आणि वाढतं राजकीय वर्चस्व. नाव होतं पवनराजे निंबाळकर. पण त्या दिवशी राजकीय संघर्षाने रक्तरंजित वळण घेतलं. पवनराजे निंबाळकर आपल्या चालक समत काजी यांच्यासोबत प्रवास करत होते आणि अचानक गोळ्यांचा वर्षाव झाला. हल्लेखोरांनी इतक्या जवळून गोळ्या घातल्या की पवनराजे आणि त्यांचे चालक समत काजी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. कारण हा फक्त खून नव्हता, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चित राजकीय खून म्हणून त्याकडे पाहिलं जाऊ लागलं. आणि या हत्याकांडात ज्या नावाची सर्वाधिक चर्चा झाली ते नाव होतं पद्मसिंह पाटील. धक्कादायक बाब म्हणजे पद्मसिंह पाटील हे पवनराजे यांचे चुलत भाऊ होते. दोघांमध्ये कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं बोललं जात होतं. धाराशिव जिल्ह्यात राजकीय वर्चस्व कोणाचं राहणार यावरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष वाढत गेला आणि मग सीबीआयच्या आरोपपत्रानुसार 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हा गट रचण्यात आल्याचा आरोप समोर आला. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस आणि राज्य सीआयडीकडे होता. पण निंबाळकर कुटुंबियांनी तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मोठ्या लोकांना वाचवलं जाते असा आरोप त्यावेळेस करण्यात आला. यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आणि अखेर 2008 मध्ये तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक दावे समोर आले. फोन कॉल रेकॉर्ड, सुपारी किलरचे कथित संबंध, राजकीय वैर आणि तब्बल 16 महिने हा कट रचला गेल्याचा दावा. 2009 मध्ये सीबीआयने मोठी कारवाई करत पद्मसिंह पाटील यांना अखेर अटक केली. एक माजी गृहमंत्री अटकेत गेल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली. या खटल्यात एकूण 9 ते 10 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या 20 वर्षांमध्ये मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू राहिली. 128 पेक्षा जास्त साक्षीदार, तांत्रिक पुरावे, फोन रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार या सगळ्यांवर कोर्टात सुनावणी झाली. दरम्यान पवनराजे निंबाळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र ओमराजे निंबाळकर राजकारणात सक्रिय झाले. आज ते धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून वडिलांना न्याय मिळावा यासाठी ते लढत आहेत. आणि आता तब्बल 20 वर्षांनंतर या प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. 14 मे 2026 रोजी विशेष सीबीआय न्यायालय निकाल देणार होतं, पण शेवटच्या क्षणी 2 आरोपी वैद्यकीय कारणांमुळे कोर्टात हजर राहू शकले नाहीत आणि त्यामुळे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश SR नावंदर यांनी निकालाची तारीख थेट 16 जून 2026 पर्यंत पुढे ढकलली. कोर्टाने सर्व आरोपींना पुढील तारखेला प्रत्यक्ष हजर राहण्याचे सक्त आदेश दिले आहेत. 20 वर्ष, एका कुटुंबाची न्यायासाठीची लढाई, एका हत्येमागचं कथित राजकारण आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात चर्चित खटल्यांपैकी एक असलेल्या या खटल्याचा 16 जूनला नेमका काय निकाल लागणार? दोषींना शिक्षा होणार का, की अजूनही लढाई लांबणार? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता त्या एका दिवसाकडे लागले आहे. या प्रकरणावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? इतक्या वर्षांनी पवनराजे निंबाळकरांना न्याय मिळेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकशाही मराठीला फॉलो करायला विसरू नका.